भाऊराव कराडे यांनी काही दिवसांपूर्वी ख्वाडा नावाचा एक फार चांगला सिनेमा केला होता आणि त्याच्यामध्ये भेदक सामाजिक वास्तवाचं चित्रण होतं. असं वाटत होतं की त्यांच्या यापुढे जे त्यांचं काम येईल त्याच्यामध्ये सुद्धा याच प्रकारचं काही चित्रण असेल आणि एक प्रकारचा सोशल अवेअरनेस त्याच्या कामातून त्यांच्या दिसत राहील. त्यांचा जो आता नवीन सिनेमा आलाय बबन, याच्यामध्ये ही अपेक्षा आहे ती काही प्रमाणात पूर्ण होते, पण अगदीच जशी आपल्याला वाटलं होतं तसं त्या पद्धतीने पूर्ण होते असं मी म्हणणार नाही. कारण बबन हा तुकड्या तुकड्यात चांगला आहे आणि तुकड्या तुकड्यांमध्ये तो त्या प्रकारचा एक प्रकारचा सोशल अवेअरनेस दाखवूनही देतो. मात्र ज्या पद्धतीचा ओव्हरऑल इम्पॅक्ट त्याला हवा, जी एकसंधता हवी चित्रपटाला, ती आपल्याला बबनमध्ये दिसत नाही. बबन या चित्रपटाचं व्यक्तिमत्व हे थोडंसं दुभंगल्यासारखं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की एकाच वेळी आपण दोन वेगळ्या प्रकारचे सिनेमे पाहतोय, सायमल्टेनियसली पाहतोय आणि त्यांची काहीशी सरमिसळ झाली आहे. याच्यामधला एक जो सिनेमाचा प्रकार आहे तो जरासा ख्वाडा हा जो चित्रपट होता भाऊराव कराडांचा आधीचा त्याच पद्धतीचा आहे की त्याच्यामध्ये एक प्रकारचं सोशल निरीक्षण आहे आणि एक समस्येची मांडणी आहे. आणि जो दुसरा भाग आहे हा मात्र प्रेमकथेसारखा आहे. म्हणजे आपल्याकडे एक सैराट नंतर जी प्रेमकथांची ग्रामीण बॅकग्राऊंडवरच्या प्रेमकथांची जी लाट आली त्याच पद्धतीचा हा सिनेमा आहे दुसरा, असं वाटत राहतं. आणि हा सगळ्यात जास्त अधिक परिणाम हा जाणवतो हा गाण्यांमधून आणि ज्या पद्धतीची सिनेमॅटोग्राफी याच्यामध्ये केली आहे त्यामधून, या दोन्हीमधून हा परिणाम आपल्याला जाणवत राहतो. आता यातली जी कथा आहे ती मुळात एक शेतीच्या बॅकग्राऊंडवरची, म्हणजे शेतकरी आणि त्यांनी दुग्ध व्यवसायाशी असलेले त्यांचे संबंध आणि त्या दुग्ध व्यवसायात होत असलेलं राजकारण यांचा साधारणपणे यातल्या समस्येचा विचार या चित्रपटात होतो. बबन हा याच्यामधला नायक आहे आणि हा एक मुळात कॉलेज विद्यार्थी आहे आणि तो होतकरू उद्योजकही आहे. आणि मग तो काय पद्धतीने यात उद्योजक म्हणून आपली महत्त्वाकांक्षा कशी वाढवतो आणि तो कुठल्या लेवलला पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात त्याला कशा अडचणी येतात याचं चित्रण या सिनेमात आपल्याला पाहायला मिळतं. तुला वाटतं ना मी लांब जाऊ तुझ्यापासून? तसं नाही रे. अरे मला वाटतं रे की ते सगळं कुठून बाहेर पडावं आणि काय आणि खूप मोठं गाव. याच्यामध्ये होतं असं की यातला जो प्रेमकथेचा जो भाग आहे तो या सगळ्या राजकारणाच्या प्लॉटमध्ये इंटरफिअर करत राहतो आणि त्याला जे पुरेसं डिटेलिंग व्हायला हवं ते पुरेसं डिटेलिंग होत नाही आणि मग त्यामुळे आपल्याला असा एक विस्कळीत परिणाम चित्रपटाचा असल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. मला याच्यामध्ये एक कळलं नाही मुळात की बबन हा जर उद्योजक आहे आणि विषय सिनेमाचा हा दुग्ध व्यवसायातलं करप्शन हा आहे, तर त्याला मुळात कॉलेजमधला विद्यार्थी दाखवण्याची काय गरज होती? कारण त्यामध्ये कॉलेजमधला विद्यार्थी असल्यामुळे जो कॉलेजचा एपिसोड सुरू होतो, मग प्रेमकथा सुरू होते आणि मग त्याच्यामध्ये जो चित्रपट अडकत जातो ती त्याच्या विस्कळीतपणाची खरी सुरुवात आहे. पटन कर मला. दिसत नाही का तुला घोड्या? मला दिसत नाही, तुझ्या डोळे काही ह्या काय? बबनमधली जी गाणी आहेत ती स्वतंत्रपणे चांगली आहेत. हर्षित अभिराज आणि ओंकार स्वरूप यांचं संगीत दिग्दर्शन याला आहे आणि ती गाणी जर आपण नुसती ऐकली किंवा त्याचं एक नुसते म्युझिक व्हिडिओज म्हणून बघितले तर त्याला एक प्रकारचा इम्पॅक्टही आहे. पण जेव्हा ती सिनेमामध्ये येतात तिथे त्यांचं एक प्रमाण, म्हणजे ती खूप प्रमाणात आहेत आणि एक त्यांचं रिपिटेटिव्ह पद्धतीचं असणं, म्हणजे एक रोमॅन्टिक स्वप्नरंजनात्मक अशा पद्धतीचं जे चित्रीकरण आहे ते पुन्हा पुन्हा आल्याने त्याचा परिणाम जितका व्हायला हवा तसा होत नाही. आता आपण सैराटचंच उदाहरण जर घेतलं तर सैराटमध्ये ज्या पद्धतीने गाणी घेतली होती की ती त्याच्यामधल्या मुळातल्या रोमॅन्टिक भागामध्येच ती येत होती आणि त्यांचा मॅक्झिमम इम्पॅक्ट त्यामुळे होता आणि पुढच्या सिरियस भागामध्ये गाणी नव्हतीच. तर या प्रकारचं जे एक कॉन्सेप्च्युअल लेवलला त्याची हाताळणी हवी गाण्यांची आणि एक कंट्रोल हवा तसा इथे नाही आहे. आणि त्यामुळे असं वाटतं की दिग्दर्शक हा गाण्यांच्या आणि त्या चित्रीकरणाच्या खूप प्रेमात पडला आहे आणि त्यामुळे तो आपल्याला मॅक्झिमम गोष्टी त्या पद्धतीच्या दाखवतो आहे, असं खरं म्हणजे व्हायला नको. आता याच्यामध्ये जी गाणी आहेत ती कुठे कुठे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि सतत जी येत राहतात त्याचा थोडासा विचित्र परिणाम होतो. म्हणजे उदाहरणार्थ मध्यंतरची जागा जी आपण आहे ती पाहिली तर मध्यंतराला कसं असतं एरवी की एक टप्पा असतो आणि त्या टप्प्याला आपल्याला दिग्दर्शक आणून ठेवतो आणि आपल्याला विचार करायला लावतो की आता पुढे काय होणार. तर आता याचं जे मध्यंतराचा जो पॉईंट आहे तो एक आयटम सॉन्गसारखं एक मोठं गाणं आहे
आणि मग ते झाल्यावरती आपलं अचानक मध्यंतर येतं. किंवा शेवट जर बघितला तर याचा शेवट हा एका ट्रॅजिक अशा सिच्युएशनला येतो आणि मग तिथे सुद्धा तो त्या ट्रॅजिक सिच्युएशनला आल्यावर पुन्हा एक गाणं येतं. त्यामुळे असं वाटतं की ही गाणी ही कशासाठी आहेत जर ती सिनेमाचा परिणाम वाढवत नसतील. तर त्यामुळे हा एक मोठा प्रॉब्लेम मला वाटतं याच्या एक संगतीचा सिनेमाच्या आहे. आज ह्यो तुझा जीव माझा गुंतला बबनमधल्या नायकाची भूमिका भाऊसाहेब शिंदेनी केली आहे की जो ख्वाडामध्ये सुद्धा त्यांनीच नायकाची भूमिका केली होती. ख्वाडामधलं नायकाचं जे कॅरेक्टर होतं ते बघितलं तर ते एक कन्सिस्टन्सी त्याला होती आणि एक गंभीर पद्धतीने त्याच्याकडे बघितलं गेलं होतं. इकडलं जे नायकाचं कॅरेक्टर आहे ते थोडंसं गोंधळल्यासारखं झालेलं आहे, थोडंसं विस्कळीत त्याचं डिटेलिंग झालेलं आहे. कारण जो बराचसा वेळ प्रेमकथेत सिनेमाच्या जातो त्यांनी त्या नायकाची जी ट्रान्झिशन्स आहेत ती पुरेशा परिणामकारक पद्धतीने होत नाहीत असं वाटत राहतं आपल्याला. आणि मग त्याच्यामध्ये तो मुळात विद्यार्थी आहे का उद्योजक आहे किंवा मग तो गुंड आहे का कार्यकर्ता आहे असे आपल्याला प्रश्न त्या कॅरेक्टरबद्दल पडत राहतात. मग असं वाटतं की कदाचित हे जे भाऊराव कराडेंनी जे ह्या सिनेमाचा जो पट मांडलेला आहे याचं जे दिग्दर्शन केलं आहे ते मुळात सिनेमाची अपरिहार्यता लक्षात घेऊन केलं आहे का ते त्या विषयाच्या प्रेमात पडले आहेत किंवा त्या कॅरेक्टर्सच्या प्रेमात पडले आहेत किंवा गाण्यांच्या प्रेमात पडले आहेत. तर अशा कुठल्या तरी एका याच्या प्रेमात पडल्याने आहारी जाऊन हा सिनेमा केल्यासारखा वाटत राहतो. सिनेमाच्या शेवटाबद्दल सुद्धा मला असंच वाटतं की ख्वाडाचा जो शेवट होता त्याला एक प्रकारची अपरिहार्यता होती त्या सिनेमाला आणि त्यांनी एक त्या समस्येला व्यापक स्वरूप आपल्याला शेवटाने मिळत होतं आणि तरीसुद्धा तो आपल्याला एक हादरवणारा एक धक्का देणारा असा शोकांत शेवट होता. बबनमध्ये सुद्धा सिनेमाचा शेवट हा शोकांतच आहे, मात्र त्याला एक इनोव्हेटेबिलिटी नाही. त्याच्यामध्ये असं वाटतं की एक पटकथेला आपलं वाटलं की ह्याच्यामध्ये एक शोकांत हवा, त्याच्यामुळे एक ओढून ताणून अशा पद्धतीचा तो शेवट केलेला आपल्याला वाटतो. तर त्याच्यामुळे भाऊराव कराडेंचं असं मला वाटतं की ख्वाडानी जे ते एका स्टेजला पोचले होते की एक त्यांचं स्थान तयार झालं होतं. बबन हे मला वाटतं आता त्यांचं एक पाऊल मागे पडलेलं आहे. त्यामुळे आता पुढल्या सिनेमामध्ये त्यांनी याहून वेगळ्या पद्धतीचा किंवा याच्यामध्ये अधिक कॉन्सन्ट्रेटेड अशा पद्धतीचा प्रयत्न नव्याने करायला हवा. बबन या सिनेमाला मी देतोय 2.5 स्टार्स. पुढल्या आठवड्यात पुन्हा भेटूया एका नव्या भन्नाट रिव्ह्यूसह. तोपर्यंत फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर फॉलो करत राहा प्लॅनेट मराठी.